इथं WCL मध्ये असलेला जीएम हा पूर्णतः झोपेत राहते असा आमचा सरळ आरोप आहे। ह्या जीएम कुंभकर्णाच्या झोपेत आहे असाही आमचा आरोप आहे। आता हा WCLचा जीएम कुंभकर्णाच्या झोपेत राहणार आहे। याच्या एक दुसरा मॅटर सांगतो। याच्या WCL मधले कर्मचारी मस्त उमरेटचे पांठेले लागतात, तिथं जाऊन सह्या मारतात। कोणी पांठेले राखत आहे, कोणी अवैध धंदे करत आहे, कोणी लेआउटचे धंदे करत आहे, कोणी स्कीमा बांधत आहे, कोणी या नेत्या आहेत पळपूर झालेले त्याच्या मागं फिरतात आणि जीएमच्या तिथं सह्या मारून हे फुकटच्या सरकारच्या पगार खात आहे आणि गावभर मिरवताना दिसते। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आजपासून आमच्या चॅनलचं नाव बदललेलं आहे, काम तेच, फक्त नाव बदललं आहे। द मॅक्स नावानी नवीन सुरुवात आम्ही आज करतो आहे। आज विषय असा घेऊन आलो की आज सकाळला WCL मधून जात असताना दोन्ही भागाला ट्रकच्या रांगा, आजपर्यंत तर 1 रो 2 रो, आज 4 रो लागलेल्या होत्या। 4 रो लागल्या होत्या, फक्त एक गाडी जाण्यापुरतं अशी जागा ते व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवत आहोत। WCL मध्ये महत्वाचा विषय, 4 रो लागतात। आज पावसाळ्याचे दिवस, चिखल त्या रोडवर आलेला असतात, इतके भयंकर ऍक्सिडेंट होतात की आतापर्यंत हा नवीन हायवे बनल्यापासून कितीतरी लोकांचे जीव गेले, बेकसूर लोकांचे जीव गेले। पैसा कमवतील हे ट्रकवाले, पैसा कमवत आहे तो WCL प्रशासन। WCL प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष का नाही देत? इथं WCL मध्ये असलेला जीएम हा पूर्णतः झोपेत राहते असा आमचा सरळ आरोप आहे। ह्या जीएम कुंभकर्णाच्या झोपेत आहे असाही आमचा आरोप आहे, कारण याच्या इथल्या कोणत्याही प्रशासकीय याच्यावर लक्ष नाहीये। हे ट्रकच्या 4 रो होऊन जातात, तिथं भीषण ऍक्सिडेंट होतात, यायला जाग येत नाही। त्याच्यावर जाऊन आमची मुरदाळ उमरेड नगरीतली प्रशासकीय यंत्रणा, मुरदाळ म्हणतोय, RTO रोज नागपूरवरून इथं येते। कशासाठी येतं? का ज्या ट्रकवाल्यांनी आणि एंट्रीच्या नावावर पैसे नसन दिले ते पकडण्यासाठी, ट्रॅक्टर पकडण्यासाठी रेती गिट्टीचे, आणि सामान्य लोकांच्या गाड्या थांबवून त्याचे डॉक्युमेंटचे। साले हे झोपेत RTO वाले का त्या रोडने येत असताना यांना त्या ट्रकच्या 4 रो नाही दिसत? एकाही ट्रकवाल्याला विचारत नाही का बरं? तिथूनही लंबी देन जाते यांना। दुसरं, आमचे इथलं उमरेड पोलीस स्टेशन मधलं ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, पोलीस स्टेशनच्या समोर लायसन विचारतील आमच्या सामान्य जनतेला, बायपासवर उभे राहून त्यांना लायसन विचारतील, त्यांचे लंबे लंबे चालन फाडतील। हे झोपलेले यंत्रणा, यायला देन येते तिकडून रेती गिट्टी ट्रकवाल्याकडून, हेही त्यांचेच पकडतात का ज्यांच्याकडून पैसे नाहीये। महत्वाचा विषय, त्या रोडवरून हायवे इतका, म्हणजे त्या हायवेवरून इतक्या जोरात ट्रॅफिक असतं, स्पीड मध्ये गाड्या असतं, हे ट्रक तिकडून येताना दिसत आहे, इथून 4 रोई आहे, तो व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवत आहोत। महत्वाचा, भीषण ऍक्सिडेंट झाल्यावर 50 लोक एका वेळेस मेल्यावर मग या यंत्रणेले जाग येईल, सोबतच मग इथल्या नेत्याले वगैरे वगैरे नंतर, ज्याचे नेते झोपलेलेच आहे, यायले खूप उशिरा जाग येते जेव्हा लोक बोंबलते तेव्हा। आता हा WCLचा जीएम कुंभकर्णाच्या झोपेत राहणारा, याच्या एक दुसरा मॅटर सांगतो। याच्या WCL मधले कर्मचारी मस्त उमरेटचे पांठेले लागतात, तिथं जाऊन सह्या मारतात। कोणी पांठेले राखत आहे, कोणी अवैध धंदे करत आहे, कोणी लेआउटचे धंदे करत आहे, कोणी स्कीमा बांधत आहे, कोणी या नेत्या आदरे गावातले आहेत पळपूर झालेले त्याच्या मागं फिरतात आणि जीएमच्या तिथं सह्या मारून हे फुकटच्या सरकारच्या पगार खात आहे आणि गावभर मिरवताना दिसते। ह्या सगळा WCL मधला प्रकार, आणि हा जीएम जर झोपेत असेल, पुढच्या वेळेस आम्ही त्याची बाईटही घेऊ, त्याला दाखवू
आणि त्याला हा प्रश्नही विचारून त्याला त्याचे कर्मचारी हे जे गावभर फिरते यायच्या सरकारचा पगार घेऊन ह्या नेत्याच्या माग बिना कामाच्या यायला जर आळा नसन बसत तर त्या जीएमला त्याच्या नावासोबत कोणत्या नेत्यासोबत फिरते त्याचे कर्मचारी फक्त सया मारून त्याचे पांढरे कपडे कधी काळे होताना दिसलेच नाही त्या WCL मध्ये, कारण ड्युटी करायला ते जात नाही. कारण जीएम कुठंतरी दबेल असन इथल्या नेत्याच्या किंवा अजून कोणाच्या, म्हणून त्याचे त्याचे कर्मचारी खुले आम उमरेड शहरात फिरतात आणि लोकांना दिसतात आणि तो चर्चेचा विषय असतात. हे जर सगळा प्रकार बंद नाही झाला, पुढच्या वेळेस त्या बातमीत नावं घेऊन जे कर्मचारी गावात फिरतात आणि ज्या नेत्याच्या मागे फिरतात आणि ह्या जीएम सोबत त्याचे का लागे बांधले ते सगळं उघड करू. धन्यवाद.